शेतात मशागतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला आता GPS आणि ब्लॅक बॉक्स बसवण्याच्या हालचाली केंद्र सरकारकडून सुरू आहेत आणि त्या संदर्भातल्या हरकती देखील केंद्र सरकारनं मागवलेल्या आहेत। खरंच ट्रॅक्टर आणि ट्रॉलीसारख्या वाहनांना या GPS आणि ब्लॅक बॉक्सची गरज आहे का असा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित झाला आहे आणि त्याला या सगळ्याला आता विरोध देखील वाढताना आपल्याला बघायला मिळतोय। माझ्यासोबत हे सगळे ट्रॅक्टर धारक शेतकरी आहेत, बोलूयात त्यांच्याशी। काय सांगाल, कसं बघता तुम्ही ह्या निर्णयाकडे? कारण ब्लॅक बॉक्स आणि GPS बसवण्याची हालचाली केंद्राकडून नाही, हे बसवणं बरोबर नाही, कारण काय परवडत नाही। अगोदर मधला शेती परवडत नाही आम्हाला आणि आमची ट्रॅक्टर रानात असतोय, हे बसवून करणार काय? रानात ट्रॅक्टर कुठं कधी काय पडलं काय कळत नाही का। बऱ्याच वेळा ट्रॅक्टर असा उलटा पुलटा सरळ असं होत असतो, त्यातनं ते चिप वगैरे घसरण्याची शक्यता असते आणि हे आदलात मुदलात म्हणजे हे ट्रॅक्टर परवडत नाहीत। का परवडत नाहीत? सगळे स्पेअर पार्ट वगैरे महागलेले आहेत। सगळे स्पेअर पार्ट मागल्यामुळं हे डिझेलचे दर हे ते आता न परवडणार आणि आणि मुदलात त्या निसर्गानं सगळं साथ न दिल्यामुळं शेती आता परवडत नाही। हे नांगर ट्रॅक्टर देखील आता परवडणार झाला, इतका हे झालेला आहे। आणि हे बसवलं ह्याला आणि कुठला खर्च? कारण अगोदर सगळं हे वरचं रेट वगैरे सगळं भरून हे करायचं म्हटलं तरी परवडत नाही। काय हेतू वाटतोय सरकारचा? कारण ब्लॅक बॉक्स म्हणजे विमानासारखी तंत्रज्ञान ट्रॅक्टरमध्ये बसवण्याची गरज आहे, काय हेतू काय वाटतं? काय गरजच नाही बसवायची, ती काय गरज आहे? ट्रॅक्टर हा रानातच असतो, ते काही रस्त्यावर येत नाही, त्यामुळे बसवायची काही गरजच नाही त्याला। आणि शासन फक्त लादा लागले आपल्यावर निवड ट्रॅक्टर बस करायसाठी, आणि ती न परवडणारी गोष्ट आहे म्हटली आणि ते चालत नाही म्हटले ते, आणि नको आहे म्हटलं ते करायचंच नाही, आम्ही आता परवडत नाही ते। GPS आणि ब्लॅक बॉक्स हे दोन्ही बसवायचे म्हटले तर साधारण कितीपर्यंत खर्च येईल असं तुम्हाला वाटतंय? अनेक वर्षापासून या सगळ्या व्यवसायामध्ये हे GPS आणि आत्ता जे काल बंटी पाटील साहेबांनी जे आम्हाला काल पेपरमधून आम्ही वाचलं, बंटी साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने जर विचार जर केला तर 20-25 हजारपर्यंत खर्च आहे। 20-25 हजार रुपये खर्च करण्याबद्दल बी अवघड नाही, काय तर करता येईल शेतकऱ्यांना काय तर। पण मुदला ट्रॅक्टरचा उद्योग तोट्यात, शेतकरीचा उद्योग तोट्यात, आणि हे असताना नुसतं गव्हर्नमेंट आपल्या स्वार्थासाठी हे सगळं करत आहे। ॲक्च्युली खर्च करण्या ट्रॅक्टरला खर्च होत नाही, आणि तुम्ही नुसत्या शेतकऱ्याला अडचणीत आणायचा उद्योग चालला। GPS शेतकऱ्याला नैसर्गिकरित्या बुडीत आहे, त्यांचं माल भाव निघत नाही, भाव निघत नाहीत, भावाला दर मिळत नाही, ऊसाला दर मिळत नाही, आणि हे जे उद्योग चाललेले आहेत गव्हर्नमेंटचं हे स्वतःच्या भलत्यासाठीच आपलं चाललेलं आहे असं आमचं सरळ मत आहे। शेतीला जगवायचं तर नाहीच आहे आणि शेतकऱ्याला मारायचं तर, आणि इथं दाखवायचं की बाबा मी करतोय। आता सध्या जर विचार जर केला तर 1 जानेवारीला तुमची ही झालेली, तुम्ही 1 जानेवारीला तुम्ही आम्हाला 8 दिवसापूर्वी आत्ता सांगायला की 18 तारखेपर्यंत तुम्ही निषेध व्यक्त करायचं आहे किंवा हे करायचं आहे। तुम्ही जाहिराती मात्र पेपरला 2-2 पानं देत आहे, आणखी ह्या तुम्ही आत्ता सांगताय आम्हाला 8 दिवसात। 8 दिवसात आम्ही सगळे जग उलतं करून नाही असं नाही, शेतकरी हा प्रत्येक ठिकाणी असतो, पण ह्या शेतकऱ्याला बुडवायचं काम आणि मारायचं काम हे गव्हर्नमेंट करते। बंटी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काही पाहिजे ते करू, पण हे हाणून पाडू एवढं 100% हाणलंच पाहिजे, त्याबद्दल काय? तुम्ही देखील बरीच वर्ष या सगळ्या ट्रॅक्टरच्या धंद्यामध्ये आहात आजोबा। ट्रॅक्टर खरं तर शेतात दगडधोंड्यात असतोय, अशा पद्धतीने टेक्निकल गोष्टी तिथं लावणं किती कसं टेक्निकल गोष्टी म्हणजे आता दिवसमानाप्रमाणे यांत्रिक शेती करायला पाहिजे, पण त्याच्यावर सरकार ह्या वेगवेगळ्या प्रणाली लावून शेतकऱ्याच्या अडचणीत आर्थिक बोजा वाढवून अडचणीत भर घालायला लागली, त्यामुळं ते शेतकऱ्याला परवडण्यासारखं नाही। तुमची मागणी काय आहे? एक तर सरकारनं स्वतः तो खर्च सोसायला पाहिजे शेतकऱ्याने, आणि बसवून द्यायला पाहिजे विनामूल्य। खरं तर आता 18 तारखेपर्यंत हरकती द्यायच्या आहेत। खरं तर कमी अवधी आहे, हरकती तुम्ही दिलेल्या आहात का, आणि कशा पद्धतीनं जास्तीत जास्त हरकती या संदर्भात याव्यात यासाठी प्रयत्न? ह्याबद्दल साहेब आपलं हे राहणारच, आम्ही शेतकरी लोक एकत्र येऊन ह्याबद्दल जे काय औद्योगिक म्हणजे ट्रॅक्टरवाले ट्रॅक्टरधारक आहेत ते आम्ही एकत्र येऊन ह्या संदर्भात हे करून 18 तारखेपर्यंत काय असेल ते त्याचा आपण निर्णय देऊ शकतो। तर पाहिलं आपण कशा पद्धतीने या सगळ्या ट्रॅक्टर मालकांची भूमिका आपल्याला बघायला मिळते। खरं तर ट्रॅक्टर हा सामान्यतः शेतामध्ये त्याचं चालवणं असतं किंवा दगडधोंड्यामध्ये तो असतो, आणि मग अशा पद्धतीनं तांत्रिक गोष्टी त्या ठिकाणी लावून त्या कितपत टिकणार आहेत हा देखील एक मोठा प्रश्न आहे। मग GPS असेल किंवा ब्लॅक बॉक्स असेल, हे बसवण्याचा नेमका हेतू काय हा देखील अजून शेतकऱ्यांना कळलेलं नाही, आणि त्यामुळेच आता या सगळ्याला विरोध देखील वाढणार आहे। 18 तारखेपर्यंत आता या संदर्भात हरकती दाखल करायच्या
महत्त्वाचे आहेत. जास्तीत जास्त हरकती दाखल व्हाव्यात यासाठी देखील आता प्रयत्न सुरू झालेले आहेत आणि त्यामुळं आता तरी केंद्र सरकार या सगळ्यावर विचार करणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. फूड जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.